व्हॉट डू यू थिंक वर्कर्सना आपल्या हक्कांच्यासाठी बोलण्याचा अधिकार असायला पाहिजे की नाही? वेदर वर्कर्स शुड हॅव द राईट टू टॉक अबाउट देअर राईट्स. अँड अनदर क्वेश्चन, व्हॉट डू यू थिंक वर्कर्सचा हा आपल्या हक्कांसाठी बोलायचा अधिकार कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल 1A च्या फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशनच्या अंडर यायला पाहिजे की नाही? चला, आज आपण हाच मुद्दा डिस्कस करणार आहे कंपनी लॉच्या इम्पॉर्टंट केसेसच्या अंडर. हॅलो एव्हरीबडी, वेलकम टू माय ओम लॉ क्लासेस. दिस इज ॲडव्होकेट प्रीती प्रकाश पटवा विथ ऑल ऑफ यू. अँड now the case today in the part of important cases on company laws we are going to discuss is and the name of case is of course TVS Employees Federation and others versus TVS Sundaram Iyengar and Sons Limited and another. Case is decided in the year 1994 by Madras High Court. Let's check out what happened in this particular case. बघा, या केस मध्ये ऑफकोर्स ऍज युजल दोन पार्टीज आहेत. प्लेंटिफ कोण आहे बघा, तर TVS अय्यंगर अँड सन्स लिमिटेड एक पब्लिक लिमिटेड कंपनी आहे ज्याच्या मल्टिपल डिव्हिजन्स आहेत. ओके, इन्क्लुडिंग सुंदरम मोटर, मद्रास ऑटो सर्व्हिस एक्सेट्रा. ऑन द अदर साइड डिफेंडंट कोण आहे बघा, तर या केसचं डिफेंडंट आहे या कंपनीचे वर्कर्सचं फेडरेशन, TVS एम्प्लॉईज फेडरेशन, रिप्रेझेंटेड बाय द प्रेसिडेंट. ओके, आणि बाकी अलॉंग असोसिएटेड विथ द युनियन अँड इंडिव्हिज्युअल्स एक्सेट्रा. वाद काय होता बघा केसमध्ये, तर या केसचे जे TVS फेडरेशन आहे, ओके, म्हणजेच डिफेंडंट, they produced a video cassette depicting the struggle of TVS workers allegedly portraying the company's management negatively. ओके, त्या वर्कर्सचा आणि कंपनीच्या मॅनेजमेंटचा जो त्यांच्या हक्कांच्या बाबतचा चर्चा स्ट्रगल झाला त्याची त्यांनी एक व्हिडिओ कॅसेट काय केली सांगा, तर बनवली आणि ती बाहेर आणली. आता या केस मधल्या कंपनीचं म्हणजेच TVS अय्यंगर अँड सन्स लिमिटेडचं म्हणणं, म्हणजेच प्लेंटिफचं म्हणणं आहे, the plaintiff claimed the video was created with the malicious intent to harm the reputation of the company and त्यामुळे कंपनीनं परमनंट इंजंक्शन मागितलं की ही व्हिडिओ कॅसेट कुठेही एक्झिबिट होता कामा नाही. आता डिफेंडंटचं म्हणजेच TVS फेडरेशनचं एम्प्लॉईचं म्हणणं काय बघा याच्यामध्ये, फेडरेशन आर्ग्यूड दॅट द व्हिडिओ डॉक्युमेंटेड द जेन्युअन ग्रीव्हन्सेस अँड स्ट्रगल ऑफ द वर्कर. वर्करचे जे काही जेन्युअन तक्रारी होत्या त्याच आम्ही व्हिडिओमध्ये डिपिक्ट केलेल्या आहेत. दे असर्टेड दॅट द व्हिडिओ वॉज इंटेंडेड फॉर अ प्रायव्हेट सर्क्युलेशन अमंग द ट्रेड युनियन लीडर. आम्ही याचं पब्लिक सर्क्युलेशन न करता प्रायव्हेट सर्क्युलेशन करणार आहे ट्रेड युनियनच्या लीडर्स मध्ये, जर्नलिस्ट मध्ये आणि इंडिव्हिज्युअल्स मध्ये जे लेबर आणि ह्युमन राईट्स साठी काम करतात. याला पब्लिक एक्झिबिशन करण्याचा आमचा हेतू नाहीये. ओके, प्लस डिफेंडंटचं काय म्हणणं आहे बघा, TVS फेडरेशनचं म्हणणं आहे काय बघा, की रिस्ट्रेनिंग द व्हिडिओ डिस्ट्रीब्युशन हे त्यांचा राईट टू फ्रीडम ऑफ स्पीच अँड व्हायलेट आर्टिकल 19(1)(a) खाली दिलेला व्हायलेट होतोय. म्हणजे त्यांचा फंडामेंटल राईट व्हायलेट होईल जर त्यांना या व्हिडिओ कॅसेट डिस्ट्रीब्यूट करण्यापासून थांबवलं तर. आता व्हॉट वॉज द डिसिजन ऑफ द मद्रास हायकोर्ट बघा, आफ्टर रिव्ह्यूइंग द कंटेन्शन ऑफ द बोथ साइड. ओके, आणि प्लस व्हिडिओ कॅसेटचं जे कंटेंट होतं ते चेक केल्यानंतर मद्रास हायकोर्टानं कन्क्लूड केलं की व्हिडिओ डेड नॉट कंटेन एनी डिफॉमेटरी मटेरियल अगेन्स्ट द प्लेंटिफ. हा, TVS अँड सन्स लिमिटेडच्या विरुद्ध कुठलेही डिफॉमेटरी मटेरियल त्या व्हिडिओमध्ये नाही आहे. कोर्ट ऑब्झर्व की व्हिडिओ पोर्ट्रेटेड वर्कर स्ट्रगल अँड ग्रीव्हन्सेस, ओके, विदाउट हार्मिंग द कंपनीज रेप्युटेशन. जो काय वर्करचा स्ट्रगल झाला तोच या व्हिडिओमध्ये डिपेक्ट केलेला आहे, कंपनीच्या इमेजला धक्का लावलेला नाहीये. आणि कोर्ट त्यामुळे काय केलं सांगा, तर वॅकेटेड द टेम्पररी इंजंक्शन प्रिव्हियसली ग्रँटेड allowing the defendant to use and distribute the video as intended. ओके, पूर्वी लोअर कोर्टानं जे टेम्पररी इंजंक्शन लावलेलं होतं ते मद्रास हायकोर्टानं हटवलं आणि डिफेंडंट्सना म्हणजेच कंपनीच्या एम्प्लॉईजना TVS फेडरेशनला तो व्हिडिओ डिस्ट्रीब्यूट करायची काय केली सांगा, तर परवानगी दिली. आता बघा या केसमधनं महत्वाचं प्रिन्सिपल कुठलं बाहेर आलेलं आहे,
that the case reinforced the principle of a documenting and disseminating the information. Informationचा document करून ते disseminate करणं about the workers' struggle is a protected under the Article 19(1)(a) of Indian Constitution under the part of a right to free speech provided. अर्थात ते डिफॉमेटरी नसायला पाहिजे. ओके. आणि त्यामुळं कोर्टानं सांगितलं की कोर्ट शुड एक्सरसाइज द क्वेश्चन while granting the injunction. असं इंजंक्शन ग्रँट नाही व्हायला पाहिजे जे फ्री एक्सप्रेशन ऑफ द व्ह्यूज ला काय करेल सांगा तर कुठेतरी हार्म करेल. ओके. सो बॅक अगेन वर्करना पण आपल्या हक्कांच्या बाबतीत बोलायचा आणि बोललेली माहिती स्प्रेड करायचा अधिकार आहे असं या केसमध्ये कोर्टानं काय केलं सांगा तर सांगितलेलं होतं. ओके. सो डिड यू गेट दिस पर्टिक्युलर केस? For further more such cases, don't forget to like, share and subscribe my channel. Thank you.